नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं मी सर्वांचं स्वागत करतो आहे। आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी कला ही अनुक्षिताप्रमाणे येते असे भीमशाहीर दिग्वंत विक्रम जगताप यांचे चिरंजीव अनंता जापकर व त्यांची आज पहिली पिढी आज स्वतः कला क्षेत्रामध्ये उतरलेली आहे। तर आज आपण त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आलेले आहोत। बाळा, तुझं नाव काय? नाव सांग प्रेक्षकांना। सक्षम अनंता जापकर, मी तिसरीत आहे। आणि आपल्यासोबत सक्षमची बहीण पण आहे। तू कितवीला आहे दीदी? तुझं नाव काय? 5वीला। निधी अनंता जापकर। विक्रम जापकर व अनंता जापकर हे पारंपरिक आपले लोकगीतं असतील, बुद्धगीतं असतील, भीमगीते असतील, हे खेडेपाडे जाऊन पोहोचण्याचं काम करत होते। तोच पुढे वारसा घेऊन जाताना आज त्यांची पिढी असेल, सक्षम असेल किंवा निधी असेल, ती पुढे घेऊन जाताना दिसत आहे। निधी, आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी पहिलं गीत कोणतं गाणार आहेत, काय सांगणार आहेत? गीत गाऊन दाखवा आमच्या लोकांसाठी। प्रथमन मुगौतमा चला
नवीन चित्रपटातील कोणतं गाणं येत असेल तर दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी वाजून गाऊन. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते ऐकून तान विसरून भानही वाट कुणाची बघते रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते ऐकून तान विसरून भानही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साधा ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झरताना चिंब चिंब देहावरुणी श्रावण धारा सरताना म्हणेले कराला रे कुलदीपा हो भीमा सारखा हो भीमा सारखा आई म्हणेले कराला रे कुलदीपा हो भीमा सारखा हो. अतिशय सुंदर आवाजामध्ये निधीनं आपल्या गोड सुरामध्ये वंदनगीत गायलेलं आहे. बाळा सक्षम, हे जे तू तबला वाजवतोय, हे तबला वाजवलं तू कोणाकडून शिकलेला आहे? तू किती वर्षापासून तबला वाजवतोय? गणेश महाराज गाडगेपासून मी शिकलेला आहो. नाहीतर मी शिकलो 1 नाही तर 2 वर्षात. 2 वर्षामध्ये. आज तू प्रॅक्टिस किती वेळेस करतो घरी? काय सांगते, किती वेळेस प्रॅक्टिस करतो घरी तू? मी 1 तास करतो. रोज 1 तास प्रॅक्टिस करतो याची? हा. हे प्रॅक्टिस कोण घेतं घरी? तुझे आई वडील कोण घेतं प्रॅक्टिस? पप्पा घेतात. पप्पा वडील घेतात. बरं. आपल्यासोबत निधी पण आहे. निधी, आज तू हार्मोनियम वाजवते, चांगल्या आवाजात गाणे पण म्हणते. ही कला तू कुणापासून शिकलेली आहे? तुझे गुरुवरे कोण आहेत? शंकर साबळे सर. शंकर साबळे सर आहेत. बरं. अजून दुसरं कोणतं एखादी तुला भावगीत बोलता येतं का? हो. बोलून दाखव. अतिशय सुंदर आवाजात दोन्ही पण बहीण भावंडं वाजवण्याचा गाण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्या सांगोपानातून हे दोघं समोर आलेले आहेत, असे त्यांचे दोघांचे पण आईवडील आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत आज बोलणार आहात. त्यांच्या कसे संस्कार त्यांच्यासोबत दिलेले आहेत आपण स्वतः त्यांच्यासोबत बोलणार आहात, वार्तालाप करणार. आपल्यासोबत सक्षम आणि निधीचे पप्पा अनंता जापकर पण आहेत. सर, आज तुमचे दोन्ही पण मुलं एकदम चांगल्या पद्धतीने गायन वादन करत आहेत. नेमक्या काय भावना आहेत, काय सांगणार आहात तुम्ही? ॲक्च्युली सर, माझा वडील विक्रम जापकर यांना हा भीमाच्या गाण्याचा एवढा छंद होता, तर ते मला लहानपणापासून म्हणजे मला घेऊन जात गेले. तर मी थोडंफार शिकत गेलो. आता मला बरेचसे गायक लोक बोलवतात, कोरसला बोलवतात, छोटा मोठा कार्यक्रम असेल तर मी करत असतो. पण मला वाटलं की बा आता हा जे भीमगीताचं जे चळवळ आहे किंवा हे आहे इथंच थांबेल, तर असं झालं नाही. तर माझी मुलगी निधी आणि मुलगा सक्षम
जेव्हा जेव्हा मी घरी कार्यक्रम करायचो किंवा दुसऱ्याचा कार्यक्रम माझ्या घरी अटेंड करायचो, तेव्हा हा माझा सक्षम आहे तो सकाळी 4 वाजेपर्यंत झोपायचा नाही. मग असं वाटायचं की अरे याच्यात काहीतरी दडलेलं आहे. मी असंच मग दुसऱ्याजवळ गेलो आहे, तर त्याला असा छंद लागला आहे की तो आज हा याचा माध्यमातून हा पुढे तो चालवत आहे. आणि सुंदर आवाजाची माझी निधी हे माझ्या एवढी गाईल किंवा एवढं माझं हे पुढं नेईल हे असं वाटत नव्हतं, पण खूप सुंदर याच्यामध्ये आज ती गात आहे. ही गावावं अशी माझी पण अपेक्षा आहे. धन्यवाद. यानंतर आता पुन्हा आपण निधीला बोलूया. निधी, पुढचं गीत गाण्यासाठी इकडे बाळा. नवीन चित्रपटातील कोणतं गाणं येत असेल तर दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी वाजून गाऊन. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते,